नमस्कार, मी सचिन चव्हाण, MC न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालन्यात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। बैठकीत पीक कर्ज वाटप, बियाणे, खत उपलब्धता यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। आम्ही जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेत असून पाऊस पडत नाही तोपर्यंत दर आठवड्याला पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेऊन उपाययोजना करू, अशी माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली आहे। जालन्यात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न झाली। जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे। या बैठकीत पीक कर्ज वाटप, बियाणे, खत उपलब्धता यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। आम्ही जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेत असून पाऊस पडत नाही तोपर्यंत दर आठवड्याला पाणी टंचाईबाबत आढावा बैठक घेऊन उपाययोजना करू, अशी प्रतिक्रिया या बैठकीनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बोलताना दिली आहे। जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची चौकशी 1 जूनपर्यंत पूर्ण केली जाईल, असं देखील मुंडे म्हणाले आहेत। दरम्यान जालना जिल्ह्यात जलजीवन मिशन बाबत अनेक तक्रारी असून याबाबत एक वेगळी बैठक घेऊन आढावा घेऊ, असंही पंकजा मुंडे यांनी बोलताना स्पष्ट केलंय। वॉटर ग्रीड योजनेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल, अशी माहिती जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आज फक्त पीक पाणी आणि टंचाई या विषयावर चर्चा झाली। ही जिल्हा नियोजन समितीची बैठक नसून एका विषयाची बैठक होती आणि त्याच्यामध्ये विस्तृत चर्चा झाली की कसं पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटण्यासाठी काय काय केलं पाहिजे, बी बियाणं किती उपलब्ध आहे, कसं उपलब्ध केलं पाहिजे, खतं उपलब्ध आहेत का, किती टंचाई आहे, किती उपलब्ध केले पाहिजे, कोणत्या पिकाची काय परिस्थिती आहे, पीक कर्जाची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे कर्ज वितरण होत आहे किंवा नाही, या सगळ्या विषयांवर विस्तृत चर्चा झाली। सन्माननीय आमदारांनी, खासदारांनी अनेक विषय मांडले, त्याच्यावर सुद्धा विभागाला निर्देश दिले आहेत आणि अत्यंत चांगली आणि अत्यंत सकारात्मक एवढे सगळे अनुभवी आहेत। ते तर माझ्यापेक्षा अनुभवी आहेत। मी तर शाळेत जात होते तेव्हा आमदार झाले, लोक मंत्री झाले, तर मला काय फार ताण नाही पडला। पाणी टंचाई जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आहे। किती वाडे, वस्त्या आणि गावांमध्ये पाणी टंचाई सुरू आहे आणि टँकर पाणी टंचाईचा विषय दर आठवड्याला कॅबिनेट चर्चा करते पूर्ण राज्याचा, त्याचा फार बारीक मायन्यूट आम्ही आढावा घेत आहोत आणि आता स्पेशल पाणी टंचाईची बैठक सुद्धा कदाचित येणाऱ्या शुक्रवारी मी घेईन। मी फिजिकली नाही येऊ शकले तर ऑनलाईन बैठक मी घेणार आहे। आज आम्ही त्याची चर्चा केलेली आहे की किती पाणी उपलब्ध आहे वगैरे, पण त्याची डिटेल चर्चा आता काय करावं लागणार आहे, दर 6-7 दिवसांनी ती करावी लागणार आहे। जोपर्यंत पाऊस पडत नाही, पाण्याची उपलब्धता होत नाही, तर आम्ही त्याचा बारीक टच मध्ये राहू त्या विषयी। बहिणीचे पैसे अजून खात्यामध्ये आलेले नाही, मी त्या संबंधित खात्याची माहिती माझ्याकडे नाही। सरकार जालन्यामध्ये 57 कोटी रुपयांचा अतिवृष्टी पूरग्रस्तांचा जो अनुदानाचा विषय आहे तो काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाटल्याचं प्रकरण, तोही विषय संपूर्ण चौकशी समिती नियुक्त केली, त्या चौकशी समितीच्या माध्यमातून काय बाहेर आलंय, संपूर्ण विषय अत्यंत विस्तृत चर्चा झाली। सगळ्या आमदारांनी त्याच्यावर मत मांडलं, खासदारांनी मांडलं, सर्व कलेक्टरांशी पण आम्ही बोललो। ती समिती आहे, त्याची पूर्ण चौकशी चालू आहे। ज्यांच्या भागामध्ये तशी तक्रार आहे आणि भ्रष्टाचार झालाय, त्याच्यामध्ये अनागोंदी कारभार झालाय, तिथल्या अधिकाऱ्यांना त्या चौकशीत सहभागी नाही करायचं, बाहेरच्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांना चौकशी करायला सांगायची, असं सांगितले। ऑलरेडी तिथे जे अधिकारी होते ते तिथले नव्हते किंवा हे घोटाळा झाला तेव्हा ते इथे नव्हते, अशी माहिती कलेक्टरांनी दिलेली आहे। आधीच पूर्ण होणार आहे चौकशी 1 जून पर्यंत। मग तो अहवाल माझ्याकडे येईल, सर्व लोकप्रतिनिधी आम्ही चर्चा करू। त्याच्यामध्ये आम्हाला समाधान नाही झालं तर आम्ही वरिष्ठ पातळीवरची एक समिती नेमून त्यांना चौकशी करायला सांगू, असं आजच्या बैठकीमध्ये ठरलं। मला मुख्यमंत्री व्हायचंय, कधी ना कधी तरी मी मुख्यमंत्री होईल असं अजित पवार म्हणाले। अजित पवार इच्छा व्यक्त केली मुख्यमंत्री पदाची, म्हणले असतील ते, मी ऐकलं नाही। या नियोजन भवनला 18 कोटी खर्च करून आज तुम्हाला 2 तास विदाउट एसीचं बसावं लागलं, काय सांगाल? मला जाणवलंच नाही, मला घाम फुटला तुम्ही बसलात, मी बसल्यामुळे कुठला चौकशी 18 कोटी खर्च केलेले आहेत।
आणि 3 पालकमंत्री होऊन गेले, परंतु आजही हे काम अर्धवट आहे. पुढच्या बैठकीमध्ये गार एसीची हवा लागली पाहिजे याची दखल घेण्यात येईल. एक मुद्दा ताई असा आहे की आमच्या पत्रकारांचं आणि या सभागृहाचं काय नाते काही कळत नाही, कारण आम्ही अर्धा तास बसतोय, आम्हाला फार वेळ लागतो. नाही, जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये कुठेही, मी बीडमध्ये पण बसते, अजितदादा घेतात बैठक, कुठेही अलाउड नाहीये. ज्या दिवशी सगळ्या राज्यात अलाउड होईल मी तुम्हाला जालना जिल्ह्यात शेवटचा प्रश्न, जालना जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून कोट्यावधीची कामं झाले, पण कोणत्याच गावात अजून पिण्याचं पाणी मिळत नाही. निकृष्ट कामे झालेली आहेत, एवढा पैसा खर्च करूनही लोकांची तहान भागत नाहीये. जलजीवन मिशनच्या बद्दल बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आहेत, कारण जर योजना पूर्ण झाली आहे तर पाण्याचे स्रोत जोडले नाहीये, जिथे पाणी आहे तिथे योजना नाही, अशी काही ठिकाणची तक्रार आहे. त्याच्याबद्दल मी सन्माननीय मंत्र्यांशी पण बोलले, एक वेगळी बैठक लावायचं ठरलेलं आहे. डिटेल त्याच्यावर आढावा घेऊ. आता कसं आहे, पेरणीचे दिवस जवळ येत आहेत म्हणून पीक पाण्यावर पूर्ण 3-3.5 तास पूर्ण बैठक. वॉटर ग्रीड पण साहेबांची तुमची अडचणीत आली आहे, त्याला जर पुश केलं तर खूप चांगलं होईल. ताई, मुख्यमंत्र्यांशी चर्चा आता एक महिलांचं शिष्टमंडळ तुमच्यासाठी त्यांना त्यांचा काय विषय होता? 200 घरांची वस्ती आहे, त्यांना तिथे पाणी हवं आहे आणि पाण्याची योजना हवी आहे. आता ती कशातच नसेल बसत तर मी माझ्या अधिकारात त्यांना शब्द दिलाय की मी करून देईन. जालना शहरातील विविध नागरी समस्या दूर करण्यासाठी इतर मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोमवारी 5 मे रोजी महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध नागरी समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांनी या धडक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी केलंय. बघूयात ते काय म्हणाले. बहुजन समाज पार्टीच्या वतीने 5 तारखेला जो महानगरपालिकेवर आम्ही जो मोर्चा आयोजित केला आहे, अनेक नागरिकाच्या समस्या आहे. जालन्यामध्ये जवळपास 40 झोपडपट्ट्या आहे. त्या झोपडपट्ट्याला आतापर्यंत पॅर काढणे, आमची जी सामाजिक न्यायाची जी योजना आहे रमाई घरकुल, तिला 2.5 लाख रुपये दिले जातात. फक्त पॅर कार्ड नसल्यामुळं ते घरकुलाच्या फायदे होऊ शकल्या नाही. आणि आमचं असं म्हणणं आहे की जो लोक 35-35, 40-40 वर्षापासून जिथे राहतात आणि नगरपालिकेला जे टॅक्स भरतात, त्या टॅक्स पावतीवर त्याला घरकुल देण्यात यावा. ग्रामीण भागामध्ये सगळ्या गावठाणावर आहे, गायरानावर आहे, तिथं रमाई योजना जर दिल्या जाती तर मग शहरामध्ये का नाही, तो एक प्रश्न आहे. पिण्याचा अत्यंत बिकट एवढी मोठी करोड रुपयाची योजना येऊनही लोकाला 15-15 दिवसापासून पाणी नाही. शिव प्रशासक लागल्यापासून शिवाचं लक्ष नाही. इथं कोणताही लोकप्रतिनिधी नगरपालिकेच्या बाबतीत बोलायला तयार नाही. रस्त्याचे दुरावस्था, वार्डाच्या नाल्याची दुरावस्था, कचऱ्याची दुरावस्था, असे अनेक प्रश्न महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. यासाठी याला जाब विचारण्यासाठी आम्ही येणाऱ्या 5 तारखेला महानगरपालिकेवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने मोर्चा आहे. राहिला विषय, या जिल्ह्यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे. कदीम जालन्याच्या हद्दीमध्ये अनेक अवैध धंदे चालू आहे. जवळपास या 2 वर्षामध्ये जवळपास 187 खून या जिल्ह्यामध्ये झालेत. अत्यंत पोलीस प्रशासन म्हणजे त्याचं लक्ष नाही. अनेक लोक मरण पावत आहे. अवैध धंदे चालू आहे. अनेक विद्यार्थी तरुण नशा करीत आहेत. मेडिकलमध्ये अनेक प्रकारच्या दवा त्या मिळतात, याचं लक्ष नाही. म्हणून हे सगळा जाब विचारण्यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनावर उद्याच्या 5 तारखेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून याला जाब विचारणार आहोत. शहरातील देऊळगाव राजा मार्गावर छत्रपती संभाजी महाराज व्यापारी गाळ्यासमोर साचलेल्या कचऱ्यामुळे व्यापारी, दुकानदार, रहिवासी आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीपासून मुक्ती मिळाली आहे. जालना जिल्हा सहकार भारतीने या परिसरात मुख्य रस्त्यावर सहकार मैत्री कट्ट्याची उभारणी करून स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयुक्त संतोष खांडेकर, जिल्हा उपनिबंधक परमेश्वर वरखडे, उद्योजक रमेशभाई पटेल, माजी उपनगराध्यक्ष नूर खान यांच्या हस्ते सहकार मैत्री कट्ट्याचे थाटात लोकार्पण करण्यात आले. विशेष म्हणजे योगेश ठक्कर यांच्या वतीने पानपोई तसेच वृत्तपत्रे वाचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रसंगी सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष सचिन वाणी, सचिव ज्ञानेश्वर काळे, हेमंत ठक्कर, विजय देशमुख, योगेश ठक्कर, सुरेश मगरे, ॲडव्होकेट दशरथ इंगळे, उदय शिंदे आदींची उपस्थिती होती. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार.
आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न, शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007।